ही घटना जळगाव ते नांदगाव दरम्यान धावणाऱ्या एसटी बसमध्ये घडली। नांदगावच्या दिशेने एक एसटी बस भरधाव वेगाने धावत होती। बसमध्ये प्रचंड गर्दी होती। शाळा कॉलेजमधून परतणारे विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि इतर प्रवासी आपापल्या गप्पांमध्ये आणि प्रवासात व्यस्त होते। बाहेरून पाहिलं तर सगळं अगदी नेहमीसारखं सुरू होतं, पण या बसमध्ये काही वेळातच अशी परिस्थिती निर्माण होणार होती ज्यामुळे थेट बसचा मार्गच बदलणार होता। सुरुवातीला कुणालाही कल्पना नव्हती की काही मिनिटांनंतर चालकाला एक वेगळाच निर्णय घ्यावा लागेल। ही बस जळगावहून नांदगावच्या दिशेने निघाली होती। दुपारची वेळ होती। 12:30 वाजताची बस न आल्यामुळे 1:30च्या सुमारास सुटलेल्या बसमध्ये नेहमीपेक्षा जास्त गर्दी झाली होती। नांदगाव, कांदान, फेसर आणि परिसरातील शाळा कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने बसमध्ये होते। बसमध्ये बसायला जागा मिळणंही कठीण झालं होतं। कुणी उभं राहून प्रवास करत होतं तर कुणी आपल्या ओळखीच्या व्यक्तींसोबत बोलत होतं, पण याच गर्दीत एका बाजूला काहीतरी असं घडत होतं ज्यामुळे एका विद्यार्थिनीला अस्वस्थ वाटत होतं। सुरुवातीला तिने त्याकडे दुर्लक्ष केलं, पण काही वेळाने तिला परिस्थिती गंभीर वाटू लागली। बस पुढे सरकत गेली आणि हा प्रकार थांबण्याऐवजी वाढत चालला होता। विद्यार्थिनीने आधी स्वतः परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला, मात्र समोरच्याकडून सुरू असलेल्या त्रासामुळे अखेर तिने बसच्या वाहकाकडे जाण्याचा निर्णय घेतला। तिने वाहक लोटन पाटील यांना सगळा प्रकार सांगितला। वाहकांनी तिचं म्हणणं ऐकलं आणि लगेच त्या तरुणाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला हा प्रकार इथेच थांबेल असं वाटत होतं। वाहकांनी समज दिली होती, पण पुढच्या काही क्षणात जे घडलं त्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली। वाहकाने समजावून सांगूनही संबंधित तरुण शांत झाला नाही। बसमध्येच त्याने पुन्हा गोंधळ घालण्यास सुरुवात केली। विद्यार्थिनी समोर विचित्र हावभाव करत तिचा त्रास सुरू ठेवला। मात्र वाहकांसमोर परिस्थिती स्पष्ट झाली होती। केवळ समज देऊन हा प्रकार थांबणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं। बस पुढे निघाली होती आणि आतमध्ये प्रवाशांची गर्दी होती। अशा वेळी आणखी काही घडण्याआधी काहीतरी कठोर पाऊल उचलणं गरजेचं आहे आणि याच क्षणी वाहकांनी चालक रायसिंह तुकाराम यांच्याशी चर्चा केली। बस नांद्रा फाट्याच्या दिशेने पुढे जात होती। चालकाला परिस्थितीची माहिती देण्यात आली होती। त्यानंतर वाहकांनी चालकाला एक महत्त्वाची सूचना केली। बसने आता नेहमीच्या पद्धतीने पुढचा प्रवास करायचं ठरवलं। कुठल्याही थांब्यावर बस न थांबवता ती थेट दुसऱ्याच ठिकाणी जायची होती। चालकाने निर्णय घेतला। बसचा वेग कायम ठेवत ती पुढे जाऊ लागली। मात्र बस नेमकी कुठे जात आहे याची कल्पना संबंधित तरुणाला काही वेळाने आली आणि ज्या क्षणी त्याला हे समजलं त्याच्या चेहऱ्यावरची परिस्थिती त्यावेळी बदलली। आतापर्यंत बसमध्ये बिनधास्तपणे वावरणारा तो तरुण अचानक चालक आणि वाहकाकडे पाहू लागला। बस कुठल्याही थांब्यावर थांबत नव्हती। एकामागून एक ठिकाण मागे पडत होते। त्याला काहीतरी वेगळं असल्याची जाणीव लागली। या काही वेळाने त्याने बस थांबवण्याची विनंती करायला सुरुवात केली, पण चालकाने बस थांबवली नाही। आता हा निर्णय झाला होता। बस थेट तालुका पोलीस स्टेशनमध्ये जाणार होती। ही गोष्ट समोर येताच त्या तरुणाची घाबरगुंडी उडाली। तो बस थांबवण्याचा प्रयत्न करत होता, पण चालकाने आपला निर्णय बदलला नाही। बस पुढे जात राहिली। प्रवाशांना देखील आता या सगळ्या प्रकाराचं गांभीर्य जाणवू लागलं। काही वेळापूर्वी बसमध्ये सुरू झालेला प्रकार आता थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचणार होता। चालक मात्र शांतपणे बस चालवत होता। वाहकही परिस्थितीवर लक्ष ठेवून होते आणि याच वेळी संबंधित तरुणाने अचानक असा निर्णय घेतला ज्याची कुणालाही अपेक्षा नव्हती। बस आव्हाने फाट्याच्या जवळ आली होती। बस अजून चालू होती। त्याने अचानक बसचं दार उघडलं। क्षणाचाही विचार न करता त्याने चालत्या बसमधून बाहेर उडी मारली। बसमधील प्रवाशांना काही कळायच्या आत तो रस्त्याच्या दिशेने पळत सुटला। काही क्षणापूर्वी बसमध्ये असलेला तो तरुण अचानक गायब झाला होता, पण चालकाने बस थांबवली नाही। त्यांनी बस सुरक्षितपणे पुढे नेण्यावर लक्ष केंद्रित केलं। आता एक व्यक्ती बसमधून पळून गेली होती, पण ज्यासाठी हा सगळा निर्णय घेण्यात आला होता तो विषय अजून संपलेला नव्हता, कारण बसमधील विद्यार्थिनी, चालक आणि वाहक यांना आता थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचायचं होतं। चालक रायसिंह तुकाराम यांनी बस थेट तालुका पोलीस स्टेशनला दिली। बस पोलीस ठाण्याच्या परिसरात पोहोचताच या संपूर्ण घटनेला अधिकृत स्वरूप मिळालं। विद्यार्थिनीने पोलिसांसमोर घडलेला प्रकार सांगितला। बसचे वाहक लोटन पाटील आणि चालक रायसिंह तुकाराम यांनीही बसमध्ये काय घडलं सुरुवातीपासून शेवटपर्यंत पोलिसांना सांगितलं। काही वेळापूर्वी ज्या बसमध्ये नेहमीचा प्रवास सुरू होता त्याच बसमधून आता एक गंभीर तक्रार पोलीस स्टेशनमध्ये समोर आली होती। पोलिसांसमोर संपूर्ण प्रकार आल्यानंतर या प्रकरणात पुढील कारवाई सुरू झाली। संबंधित विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीसोबतच चालक आणि वाहकही आपापली माहिती पोलिसांना देताना दिसले। त्यानंतर संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र या सगळ्यात एक गोष्ट अजूनही लक्षात राहते, तो तरुण बसमधून पळून जाण्यात यशस्वी झाला होता, पण बस चालकाने त्याचा पाठलाग करण्याऐवजी बस थेट पोलीस स्टेशनमध्ये दिली। त्यामुळे घटनेतील महत्त्वाचे साक्षीदार आणि पीडित विद्यार्थिनी पोलिसांसमोर पोहोचले। आता विचार करा, जर त्या विद्यार्थिनीने सुरुवातीला गप्प बसण्याचा निर्णय घेतला असता, जर तिने वाहकाला काही सांगितलं नसतं तर कदाचित हा प्रकार तिथे सुरू राहिला असता, पण तिने तात्काळ वाहकाकडे तक्रार केली। वाहकाने तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं। त्यांनी संबंधित तरुणाला समजावलं, तरी ही परिस्थिती बदलली नाही। त्यानंतर चालक आणि वाहकांनी जो निर्णय घेतला त्यामुळे संपूर्ण घटना काही मिनिटातच वेगळ्या वळणावर पोहोचली। या संपूर्ण घटनेत चालक आणि वाहकांचा महत्त्वाचा निर्णय ठरला। प्रवाशांनी भरलेली बस
त्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि त्याचवेळी निर्माण झालेली ही परिस्थिती. अशावेळी चालकाने बस कुठेही थांबवण्याऐवजी थेट पोलीस स्टेशनकडे नेली. त्यामुळे विद्यार्थिनीला सुरक्षितपणे पोलिसांसमोर आपली बाजू मांडण्यात आली. वाहकाने सुरुवातीपासून परिस्थितीवर लक्ष ठेवलं आणि शेवटी संबंधित तरुणाने चालत्या बसमधून उडी मारून पळ काढला. मात्र त्याच्या या कृतीने संपूर्ण प्रकरण थांबलं नाही. नांदगाव परिसरात घडलेल्या या घटनेने एसटी बसमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा समोर आलाय. गर्दीच्या बसमध्ये प्रवास करताना एखाद्याने गैरप्रकार केला तर त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी तात्काळ चालक, वाहक किंवा पोलिसांना माहिती देणं किती महत्त्वाचं आहे हे या घटनेतून दिसून आलं. एका तक्रारीपासून सुरू झालेला हा प्रकार काही वेळातच थेट पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला आणि ज्यावर बोट दाखवलं जात होतं तो पोलिसांपासून वाचण्यासाठी चालत्या बसमधूनच खाली उतरून पळून गेला. मात्र आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नेमकं सुरुवातीला बसमध्ये घडलं तरी काय होतं? विद्यार्थिनीला इतका त्रास का झाला? ती का वाहकाकडे तक्रार करू लागली होती? वाहकाने समजावून सांगूनही तो तरुण का थांबला नाही आणि पोलिसांकडे बस जात असल्याचं समजताच त्याने थेट चालत्या बसमधून उडी का मारली? या सगळ्या प्रश्नांची उत्तर या घटनेत दडलेली आहेत. बसमध्ये विद्यार्थिनीची छेड काढण्याचा प्रकार सुरू झाला होता. तिने अखेर धाडस करून वाहकाकडे तक्रार केली. वाहकाने तात्काळ दखल घेतली. चालकाने थेट बस पोलीस स्टेशनला दिली आणि पोलिसांची चाहूल लागताच त्या तरुणाने आव्हाने फाट्याजवळ चालत्या बसमधून उडी मारून पळ काढला. त्यानंतर विद्यार्थिनी, चालक आणि वाहक यांनी पोलीस स्टेशन समोर जाऊन तक्रार दाखल केली आणि संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. नांदगावच्या एसटी बसमध्ये घडलेला हा संपूर्ण प्रकार आता परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.